श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण तूळ राशीच्या जातकांना डिसेंबर हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे, या महिन्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या शुभ अशुभ गोष्टी प्राप्त होणार आहेत, कोणत्या बाबतीमध्ये यश अपयश संभवते, या सर्व संदर्भात माहिती घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपणा सर्वांना मनपूर्वक येणाऱ्या दत्त जयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की हा आजचा व्हिडिओ आहे, हा तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा। तुमची रास तूळ असेल तर नक्की हा तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांची जर तूळ रास असेल तर नक्की तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही डिसेंबर हा संपूर्ण महिना कसा व्यतीत करावा लागणार आहे याबद्दल माहिती होईल। सर्वप्रथम आपण गोचर कुंडलीचा अभ्यास करूयात, माहिती घेऊयात। तूळ राशीमध्ये शुक्र, वृश्चिक राशीमध्ये रवी मंगळ, धनु राशीमध्ये बुध, कुंभ राशीमध्ये शनी, मीन राशीमध्ये राहू आणि मेष राशीमध्ये गुरु आणि कन्या राशीमध्ये केतू अशा प्रकारे गोचर ग्रहमान या संपूर्ण महिनाभरात लाभणार आहे। 16 डिसेंबर नंतर मात्र रवी आणि मंगळ पुढील राशीमध्ये गोचर करण्यास सुरू करतील, म्हणजे 16 डिसेंबर पर्यंत रवी मंगळाचा शुभ योग धनस्थानातून होत आहे। सर्वप्रथम आपण व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार करूयात की हा महिना तुम्हाला कसा व्यतीत करायचा आहे। तर हा महिना संपूर्ण आत्मविश्वासाने भरलेला, कुठलेही कार्य करताना मनातून एक इच्छा जागृत झाली पाहिजे की या कार्यामध्ये मी नक्कीच 100% माझं स्वतःच देणार आहे आणि त्यात यश संपादन करणार आहे। आणि हाच तो महिना की ज्या स्वतःचा आत्मविश्वास जागृत राहणार आहे। याबरोबरच या महिन्याभरामध्ये तुम्ही तुमच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष देणार आहात। सौंदर्य प्रसाधने खरेदी, कपडे किंवा इतर आभूषणे खरेदी करण्यासाठी जास्त वेळ घालवणार आहात, आनंद प्राप्त करून घेणार आहात त्या खरेदीतून। आणि याचबरोबर धनस्थानाचा विचार केला असता धनस्थानामध्ये रवी मंगळ हे दोघेही वृश्चिक राशीमध्ये विराजमान आहेत। धनेश धनात असणं अतिशय शुभ मानलं जातं, परंतु रवी मंगळाची ही युती धनस्थानात आल्यामुळे तुम्हाला पैसा संपत्ती वृद्धिंगत करण्यासाठी शुभ आहे। त्याचबरोबर धनसंपत्ती ही खर्चाकडे पण घेऊन जाणारी आहे। स्वतःसाठी, कुटुंबातील इतर सदस्यांसाठी पैसा खर्च करावा लागणार आहे। आणि याचबरोबर धनस्थानातील रवी मंगळाच्या युतीमुळे तुमच्या कुटुंबासोबत तुम्हाला काही अंशी संघर्ष सुद्धा होणार आहे। काही गोष्टींमध्ये वाद होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या, नक्कीच तुम्हाला हा महिना आनंदी राहिल्याशिवाय राहणार नाही। पुढील स्थानाकडे वळूयात। पराक्रम परिश्रम स्थान, भावंडांच्या सौख्याचं स्थान असे हे तृतीय स्थान अति विशेष आहे, कारण या स्थानामध्ये अधिपती गुरुदेव हे मेष राशीमध्ये मंगळाच्या राशीमध्ये सप्तम स्थानात विराजमान झालेले आहे। त्यामुळे तुमच्या भावंडांसमवेत एखाद्या चांगल्या ठिकाणी पर्यटनाचे योग घडून आणतील, त्यांच्यासोबत सुसंवाद घडून आणतील, एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचे योग सुद्धा तुमच्या भावंडांसमवेत घडून येतील। याबरोबरच पराक्रम आणि परिश्रम हे दोन्ही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहेत। पराक्रम हा घडून येणार आहे, कीर्ती प्रसिद्धी घडून येणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागणार आहेत। परिश्रमातनं यश कीर्ती संपादन करून देणारा हा संपूर्ण महिना ठरणार आहे। याचबरोबर याच स्थानावरनं आपण छोट्या खानी प्रवासातनं योग कसे आहेत हे पाहतो, तर या महिन्यामध्ये प्रवासाचे योग आहेत। उत्तमरित्या तुम्ही प्रवासातनं लाभ प्राप्त करून घेणार आहात, ज्ञान प्राप्त करून घेणार आहात, असाही हा महिना म्हणता येईल। याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूयात। राशीपत्रिकेतील चौथं घर, ज्यावर आपण मातृसौख्य आणि वाहन वास्तूचं सौख्य पाहतो, तर मोकळ्या जागा घेण्याच्या विचारात तुम्ही खूप दिवसांपासून होता की एखाद्या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, तर नक्कीच तुम्ही या महिन्यात विचार करा। तुम्हाला अतिशय शुभ योग आहेत, मोकळी जागा प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग तुम्हाला येऊ शकतील। याबरोबरच तुम्हाला खरेदी करताना काही लीगल डॉक्युमेंटची पूर्तता नसल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये बँकेचं लोन किंवा इतर ठिकाणावरून पैसे प्राप्त होत नव्हते, तर नक्कीच तुम्हाला आता या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला सफलता प्राप्त होऊ शकेल। याबरोबरच मातृसौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं मिळू शकेल। याबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात। पंचम स्थानामध्ये कुंभ राशी, कुंभ राशीचे अधिपती शनी महाराज हे पंचम स्थानात विराजमान आहेत।
गूढ विद्या, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र किंवा अंकशास्त्र या संदर्भातील शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल किंवा मंत्रतंत्र विद्या, गूढ विद्येचे अभ्यासक तुम्ही होणार असाल तर नक्की या महिन्यामध्ये तुमच्या शिक्षणाला सुरुवात करा. शिक्षणाचा पाया या महिन्यात तुम्ही जर उभारला तर नक्कीच तुमचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय शुभ ग्रहमान तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये शिक्षणासंदर्भात जाणवत आहे. 1ली ते 10वी विद्यार्थी दशेतील विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अतिशय शुभ म्हणता येईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र हा महिना थोडासा जास्त अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासामध्ये दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. मेडिटेशन करत चला, म्हणजे तुम्हाला एकाग्रता वाढेल आणि अभ्यासाची एकसंगता लाभेल. याबरोबरच पत्रिकेतील पंचम स्थानावरनं आपण संतती योग सुद्धा पाहतो. संततीच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये संतती योग अतिशय उत्तम आहे. किरकोळ प्रमाणामध्ये गरोदर मातांना हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. एखाद्या विषयाबद्दल काळजी चिंता लागणं आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे नक्की काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. आनंदी कसं राहता येईल किंवा नामस्मरणात कसं राहता येईल याकडे नक्कीच लक्ष द्या. याबरोबरच षष्ठ स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 6वं घर, रोग हितशत्रू निर्माण करून देणारं हेच ते स्थान. या स्थानाचे अधिपती गुरु महाराज हे राशीपत्रिकेतील 7म भावात आलेले आहेत. त्यामुळे किरकोळ प्रमाणात भागीदारी व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो, हितशत्रू निर्माण होऊ शकतात. तर प्रत्येकाशी संवाद साधताना किंवा तुमचं म्हणणं पटवून देताना थोडीशी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची घाई करू नका, कारण या महिन्यात घाई होऊ शकते आणि चुकीचे निर्णय तुमच्या पदरात पडू शकतात. एखादा त्रास, मनस्ताप घडून सुद्धा येऊ शकतो डिसेंबर 16 तारखेनंतर, त्यामुळे नक्की काळजी घ्या. याबरोबरच रोगासंदर्भात विचार केला असता, आजारपणासंदर्भात विचार केला असता या महिन्यात सर्दी, पडसे, कफ, वाताचे विकार, पावले दुखणं किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास असेल तर तो त्रास वाढणं, अशा प्रकारचे नसासंदर्भातील आजारपणांचा त्रास होणं या महिन्यात शक्यता आहे, तर काळजी घ्या. सप्तम स्थान, सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो. या स्थानावर आपण विवाह योग कसा घडून येणार आहे हे पाहतो. तर या दरम्यान तुम्हाला वैवाहिक सौख्य मध्यम स्थितीमध्ये दर्शवतं. किरकोळ प्रमाणात वादाचे प्रसंग उद्भवतील तर थोडीशी काळजी घ्या. परंतु ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी शुभ ग्रहमान म्हणता येईल, कारण याच स्थानामध्ये गुरुदेवांचं भ्रमण सुरू आहे, गुरुदेवांचं गोचर सुरू आहे. हे गोचर तुम्हाला नक्कीच तुमच्या विवाहाच्या कार्याला सिद्धीस नेण्याकरता अतिशय शुभ म्हणता येईल. त्यामुळे तुम्ही विवाहाच्या कार्याला जास्तीत जास्त प्रयत्न करण्यास किंवा स्थळं पाहण्यास सुरुवात करू शकता. साधारण पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेकडील स्थळं तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात या दिवसात येऊ शकतील. ज्या दिवशी तुम्हाला विवाहासाठी मुलगी किंवा मुलगा पाहायला जायचं आहे, वधूवर पाहण्यास जायचं आहे, तर त्या दिवशी मात्र तुम्ही एक विशिष्ट काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्ही त्या दिवशी लाल रंगाची वस्तू सोबत ठेवायची आहे किंवा पिवळ्या रंगाची वस्तू किंवा ड्रेस, साडी काही तुम्ही घालू शकता. पुरुष वर्गाला पाऊच किंवा रुमाल सोबत ठेवू शकता. अतिशय शुभ लहरी प्राप्त होण्यासाठी, कार्यामध्ये शुभत्व वाढण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. याबरोबरच याच स्थानावरनं भागीदारीचे व्यापार पाहिले जातात, कोर्टासंदर्भातील कामे पाहिली जातात. तर या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनोइच्छित कोर्टाचं एखादं काम खूप दिवसापासून थांबलं होतं तर ते सुद्धा पूर्ण करून देण्यासाठीचे प्रयत्न तुमच्याकडनं जास्त होतील. आणि याबरोबरच भागीदारासोबत तुमचे सुसंवाद साधले जातील. एखादा व्यवहार दोघात मिळून निर्णय घेऊन अतिशय उत्तमरित्या, यशस्वीरित्या तुमचा व्यापार वाढवण्यासाठी उपयोगात येऊ शकेल. याबरोबरच अष्टम स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 8वं घर म्हटलं की ते अशुभ घर, त्रिकभाव असं म्हटलं जातं. परंतु या स्थानामधनं शुभत्व काय प्राप्त होऊ शकेल तर तुम्हाला अचानक मोठी कामे हाती लागणं, खरेदी विक्री संदर्भातील व्यापार असतील, कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यापार असतील तर ते वाढणं, वृद्धिंगत होणं. कामाची नियोजनबद्धता जर तुम्ही सांभाळली तर नक्कीच तुम्ही यशस्वी आणि एक चांगले उद्योजक म्हणून कीर्ती प्रसिद्धी सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी अष्टम स्थानामध्ये तुम्हाला असलेले शुक्र महाराज नक्कीच यश संपादन करतील, लाभ संपादन करून देतील. पण भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्य, करिअर ज्याच्या जोरावरती आपण मोठमोठी आव्हाने पेलू शकतो, अशी आध्यात्मिक प्रगती करून
परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी किंवा आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी दत्त महाराजांची किंवा इतर देवतांची जी तुम्ही उपासना करत असाल तर नक्की या महिन्यामध्ये संकटातनं उपासना होणार आहे, तुमची परीक्षा होणार आहे. उपासना करताना अनंत अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, परंतु आध्यात्मिक प्रगती साधू शकाल असा हा महिना आहे. भाग्य आणि शुभ संकेत या माध्यमातून विचार केला असता तुम्हाला या महिन्यामध्ये अनेक शुभ संकेत प्राप्त होणार आहे. करिअरची संधी उपलब्ध होणार आहे. फार दिवसापासून तुम्ही नोकरीच्या शोधात होता, नोकरी प्राप्त होत नाही, तर नक्की तुम्ही आता प्रयत्न करा, तुम्हाला सुयोग्य अशी नोकरी लगेचच प्राप्त होऊ शकेल. परिवर्तन करायचं आहे नोकरीमध्ये तर नक्कीच तुम्ही बदल हा करू शकता. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना व्यापारामध्ये सुस्थिती निर्माण करून देणारे काही योग शुभ करत आहेत. ते म्हणजे राशीपत्रिकेतील दशमस्थान 10व्या घरावरून आपण व्यापार पाहत असतो. व्यापाराला अतिशय तेजी प्राप्त होईल. याबरोबरच कागद, कापड, संगणक, प्लास्टिक, रबर या संदर्भातील व्यापार तुमचे छोट्या खाणी असतील तर ते व्यापार सुद्धा अतिशय उत्तमरित्या चालू राहण्यासाठी किंवा त्यामध्ये वृद्धी होण्यासाठीचा कालावधी हाच डिसेंबर महिना म्हणता येईल. याबरोबरच राशीपत्रिकेतील 11वं घर, ज्या घरावरून आपण शेती, बागायत जमीन खरेदी विक्री किंवा शेती व्यापारामध्ये मालाला उत्पन्न मिळेल का किंवा व्यापार वृद्धिंगत होईल का याचा विचार करत असतो, तर याच स्थानाचे अधिपती रवी महाराज हे द्वितीय स्थानात गेलेले आहेत. दुसऱ्या घरामध्ये मंगळदेवांच्या युतीत आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाला चीज होणार आहे, कष्टाला यश येणार आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ सुद्धा होणार आहे. नवीन शेती खरेदी करण्याची इच्छा आहे, पाहताय पण प्राप्त होत नाहीये, तर अशा वर्गाला सुद्धा हा महिना लाभदायक आहे. तुम्हाला मनोइच्छित एखाद्या चांगल्या ठिकाणी हवी असलेली जमीन प्राप्त होऊ शकते, मोकळी जागा सुद्धा प्राप्त होऊ शकते. याबरोबरच लाभस्थिती तुमची या महिन्यामध्ये मध्यम स्थिती दर्शवते. किरकोळ प्रमाणात खर्च होणार आहे. स्वतःसाठी, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आनंदासाठी तुम्ही खर्च करणार आहात. हौस मौजीसाठी खर्च करणार आहात. सुवर्ण अलंकार प्राप्त करून घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी तुमच्याकडनं खर्च होणार आहे. जो व्यापारी वर्ग सोने चांदीचे व्यापार करतो तर अशा व्यक्तींना या महिन्यात सोने चांदी खरेदी करून स्टॉक करण्यासाठीचे ग्रहमान सुद्धा अतिशय उत्तम आहे. कापड दुकानदार व्यक्तींना सुद्धा हा महिना लाभदायक आहे. तुम्ही स्टॉक करून ठेवू शकता किंवा तुम्हाला कापड उद्योगामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं यश संपादन सुद्धा याच महिन्यामध्ये होऊ शकतो. याबरोबरच आपण व्ययस्थानाकडे वळूयात. परदेशात स्थायिक असणाऱ्या वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. कामाचा उरक वाढवावा लागणार आहे, कारण परिश्रमातनं यश, कीर्ती, प्रसिद्धी तुम्हाला याच महिन्यात प्राप्त करून देण्यासाठी गुरु महाराज आणि तुमच्या राशीपत्रिकेतील बुध महाराज तुमच्यावर कृपा करणार आहेत. तर नक्कीच तुम्ही काळजी घ्या. तुमच्याकडनं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. कामामध्ये एकसंगता ठेवा. नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. बाहेर विदेशात तुम्हाला सर्व्हिस करायची असेल तर तूळ राशीच्या जातकांना प्रामुख्याने सांगू इच्छिते, तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता, तुम्हाला यश सुद्धा प्राप्त होऊ शकतं. कम्युनिकेशन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा बाहेर देशात जाण्याची संधी याच महिन्यात प्राप्त होऊ शकेल. तर आज आपण तूळ राशीच्या जातकांना डिसेंबर हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेतली. आता आपण उपासनेकडे वळूयात. उपासनेमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला या संपूर्ण महिन्याभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे, म्हणजे मंगळदेवांची अवकृपा होणार नाही, तुमच्यावर कृपादृष्टी नक्कीच राहू शकेल. या महिन्याच्या उत्तरार्धात अर्थात शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला खर्चाचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे थोडंसं कमी राहावं किंवा खर्चावर नियंत्रण राहावं यासाठी ह्रीं श्रीं क्लीं नमस्ते महालक्ष्मी देव्ये नमः हा जप करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होईल, लक्ष्मी स्थिर होईल, जास्त मोठ्या प्रमाणात खर्च होणार नाही. तर तुम्हाला दैनंदिन जीवन व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, विवाह योग, वास्तुयोग, शिक्षण योग किंवा इतर काही समस्यांवर निवारण करण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर नक्की माझा व्हॉट्सअप नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. तुम्ही तो जाऊन पाहू शकता आणि त्यावरती संपर्क साधून मला तुमचे प्रश्न नक्कीच विचारू शकता. याचबरोबर वार्षिक राशीफळ 2024 संपूर्ण वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे, जानेवारी ते डिसेंबर हे संपूर्ण महिने, या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती कार्य करायची आहेत, व्यवसाय वृद्धिंगत होणार आहे का, नोकरीचे यश आहे का,
या सर्व संदर्भातली माहिती सुद्धा जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता. ही माहिती आपण तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे देणार आहोत, त्यामुळे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि तुमचं नाव ही माहिती तुम्ही व्हॉट्सअप करायची आहे. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपणा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा देते आणि आजचा दिवस आनंदी जावो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.